बालपण ते झुलायाचे, बालपण ते झुलायाचे, अंगा खांद्यावर खेळायचे, राग लोभाने जाने वाढविले, दिली झेप गगनात, काळ्या फुलासम जीवन हे फुलविले, काळ्या फुलासम जीवन हे फुलविले. अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम, अशा प्रिय पप्पास आमुचा सलाम. प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम, प्रणाम पप्पा सलाम. संजू साधारण 3 वर्षाचा असताना माझी आई त्याला झोपवताना अभंग भजनं म्हणायची. तर एक दिवशी टू आवर प्लेझंट सरप्राईज त्यांनी आई जे काय म्हणायची ते सगळं धडाधडा अगदी चालीत म्हणून दाखवलं. तर आम्हाला खूपच सुखद धक्का बसला तो. त्याच्यानंतर एक 2-3 वर्षांनी अशीच एक घटना घडली की आमच्या शेजारी एक मिसेस पारखी आजी म्हणून राहायच्या. तर त्या पेटी वाजवून भजनं म्हणायच्या. तर एक दिवशी त्यांच्या घरावरनं जाता जाता संजू म्हणाला आम्हाला, तेव्हा तो साधारण 6-7 वर्षाचा असेल, की आत्ता आजी जे म्हणतायत ते प्रभाताईंच्या त्या रेकॉर्डसारखं आहे ना. म्हणजे त्यावेळेला त्याला राग समजत नसेल, पण ते आमच्याकडे जी मारुबियाकची प्रभाताईंची LP होती, तर त्यातली सुरांची सिमिलॅरिटी तो समजू शकत होता. हे आम्हाला तेव्हा समजलं. माझा स्वतःचा पेंटिंग कॉन्ट्रॅक्टिंगचा बिझनेस आहे, इंडस्ट्रियल आणि डेकोरेटिव्ह पेंटिंगचा. पण संजीवचा एकंदर म्युझिकमधला कल पाहता त्याच्या आईला आणि आम्हाला असं वाटलं की म्युझिकच्या बाबतीत पर्टिक्युलरली ह्याच्या बाबतीत जरा सिरियसली विचार करायला पाहिजे. तू पिंपळखरे गुरुजींकडे केव्हा जायला लागलास आठवते? मी 77 साली आणि 8 वर्षाचा होतो. तर योगायोगाने कसं की माझी आई गात असल्यामुळे तिचे पहिले गुरु म्हणजे पंडित गंगाधरभाऊ पिंपळखरे सर, तेच माझे पहिले गुरु झाले. आणि मला बघून तेव्हा ती अशी इलेस्टिकची शॉर्टवर अशी ट्रेंड होती, इलेस्टिकची पॅन्ट घालून ते 8-9 वर्षाची मुलं फिरायची. तर मला असं त्यांनी बघितलं, अरे ह्याला अगं शोभा फार लहान आहे, हा काय शिकणार. मग मी त्यांना गाऊन दाखवलं, देवा बोला हो माझ्याशी, तुम्हीच मजला बोल शिकविले, आज मौन का तुम्ही घेतले, बोल शिकवणी माय बोला, धरिते काय पिलासी देवा, बोला हो मला. मला अजून आठवत आहे सरांकडे गेलं आणि मग सर म्हणले, अरे तू तर खूप ॲडव्हान्स्ड आहे. आणि मग सरांनी मला शिकवायला घेतलं. तर मग पिंपळखरे गुरुजींकडे म्हणजे याचं रीतसर शास्त्रीय शिक्षणाचं सुरू झालं. तर त्याच्या आधीसुद्धा आम्ही मग असा विचार केला होता ॲक्च्युली की पिंपळखरे सर शनिवार पेठेत अपळवण चौकात राहायचे. तर तिथनं त्याचा जायचा यायचा वेळ ॲडजस्ट व्हावा, म्हणजे वेळ जाऊ नये जास्त, म्हणून आम्ही त्याला तिथले जवळ असलेल्या नूतन मराठी शाळेत घातला. म्हणजे प्रेफरन्स गाण्याला ठेवला की गुरुजी तिथे राहत आहेत म्हणून तिथली जवळची शाळा तर नुमोवी म्हणून नुमोवीत घातली. माझ्या घरातली शाळा सोडून राहायला आम्ही जिमखान्यावर होतो, पण हा शाळेत शनिवार पेठेत नुमोवीत गेला कारण पिंपळखरे गुरुजी तिथे जवळ होते म्हणून. तसाच विचार इवन कॉलेजच्या बाबतीतही आपण केला होता. पण मध्ये जे तुम्ही मगाशी सांगत आहात ना की हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्नाबाई भोळे, गंगूबाई हनगल, पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे साहेब, भीमसेन जोशी साहेब, हे सगळ्यांनी माझं गाणं मी 12-13 वर्षाचं असताना ऐकलं. सुदैवाने काय झालं की हा खूप लहान असतानाच
अनेक दिग्गजांसमोर गायची याला संधी मिळाली. त्याच्यामध्ये हिराबाई बडोदेकर, पंडित वसंतराव देशपांडेजी, पुलंजी, भीमसेनजी, गंगूबाई हनगल, ज्योत्स्ना भोळे, अहमद हुसेन खासेब, या सगळ्या लोकांसमोर वामनराव देशपांडे यांच्यासमोर एकदा त्याची एक बैठक झाली होती. आणि त्याच्यावर सगळ्या ह्या लोकांचे सगळ्यांनी एकमताने असं सगळ्यांच्या बोलण्यात आलं की त्याला तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकलच्या चक्रात अडकवू नका. मग आमचं विचारचक्र सुरू झालं की सगळे एवढे दिग्गज लोक सांगतात तर विचार करायला पाहिजे याच्या बाबतीत. माझं इंजिनियर आणि CA वगैरे मी सहज होऊ शकायचं माझं डोकं होतं अकॅडमिक. तेव्हा ते सोडून फुल टाईम गाणं करायचं हा निर्णय, त्याला बाबांचा सपोर्ट होता म्हणूनच तो घेतला गेला तेव्हा, की नाहीतर हे रिस्की फील्ड आहे खूप, म्हणजे इथे मध्ये काही नाही. म्हणजे पंडित भीमसेन जोशी साहेबांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की आमच्याकडे मध्यम वर्ग नाही आहे. आयदर लोकप्रिय कलाकार असतो किंवा लोकप्रिय नसतो, थोडासा लोकप्रिय असा नसतो कधी. तर तो डिसिजन माझ्या करिअरच्या बाबतीत माझ्या वडिलांमुळे घेतला गेला. मी चांगला गातो की नाही हे माझ्या आईला कळत होतं जास्ती, पण बाबांमध्ये पण तो संगीताचा कान आहे. पण जर बाबा तुझं करिअर फार यशस्वी झालं नाही तर मी तुला माझ्या बिझनेसमध्ये घेईन असा त्यांचा ॲप्रोच असल्यामुळे त्यांनी तो फुल टाईम मी गायक व्हायचा निर्णय घेतला. त्याचं श्रेय बाबांना जातं. जेव्हा कुठलाही लॉंग टर्म करिअर असतं तेव्हा कित्येक डिसिजन्स त्या पावले घ्यायला लागतात अनेक. तर ते माझ्या बाबांचं कायम मला एक वैचारिक पाठबळ असतं किंवा चर्चेमध्ये हे व्हायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे. मला खूप वेळा ते शांत राहायचा सल्ला देतात की तू चिडू नकोस, शांत राहा. खूप सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे आपल्याला होत नाहीत. कित्येक वेळा आपल्याला काही गोष्टी आपण जास्ती डिझर्विंग असं वाटत असतं पण त्या वेळेला त्या घडत नाहीत. तेव्हा कसा पेशन्स ठेवला पाहिजे अशा अनेक गोष्टी मला बाबांमुळे पावलोपावली कळत आलेल्या आहेत. आणि कुठलीही गोष्ट खूप काळ जर यशस्वी करायची तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मी असं म्हणतो की मला अभिमान आहे आणि एक हेच नशीब आहे की मला असे बाबा मिळाले. खूप वेळा लोक म्हणतात ना की नशीब नशीब नशीब, उत्तम नाव कमवण्यासाठी नशीब लागतं. हे अशा गोष्टी हेच नशीब असतं. मग त्याच्यापुढे कर्मही खूप लागतं, पण कर्माला नशिबाची जोड म्हणजे असे आईवडील मिळणं तर तो मला देवाची मोठी कृपा आहे माझ्यावर. आमच्या व्यवसायामध्ये एक रिप्युटेड कॉन्ट्रॅक्टर म्हणून आमचं जरी नाव असलं तरी आता जिथे जाऊ तिथे संजीवचे वडील म्हणून आमची जास्त ओळख करून दिली जाते आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणजे मला ईश्वराच्या कृपेने लहानपणापासून खूप मोठे मोठे सन्मान मिळाले, अगदी नॅशनल अवॉर्डपर्यंतचे. पण लहान वयातलं सगळं जे कौतुक असतं, फेम असते, त्याच्यामध्ये जमिनीवरनं पाय सुटले नाही पाहिजेत हे संस्कार मला माझ्या वडिलांनी दिले. आणि त्यांनी कायम सांगितलं की संगीतामध्ये कुठलंही असं टार्गेट नसतं की हे झालं असं काही नाही आहे, भरपूर अचीव करायचं आहे. नुसतं कुठला कुठलाही एखादा स्वतः ठरवलेला एखाद्या मुक्कामावरती झालं माझं असं म्हणू नकोस तू, स्काय इज द लिमिट हे त्यांनी सांगितलं नुसतं असं नाही. तर मला एक मोठा बाबांचा भावणारा गुण जो वाटतो तो की ते इतक्या गोष्टी लोकांसाठी करत असतात, आमच्यासाठी करतातच पण अनेक नातेवाईकांसाठी करत असतात, पण कुठे त्याचा उल्लेख करत नाहीत. हे अतिशय रेअर असतं. खूप वेळा म्हणजे गिव्हिंग नेचर आहे त्यांचं, पण केलेली मदत बाबांच्याकडनं कधी त्याचा उल्लेख होत नाही. हे मला त्यांचा फार मोठा भावलेला गुण आहे. आणि मला असं वाटतं हे बाकी सगळं जे सगळं मिळालं आहे ना ह्या संस्कारांमुळे, ह्या विचारांमुळेच आज जे काय थोडं बहुत यश, जे थोडी बहुत नाव म्हणू, पण सगळ्यात मुख्य रसिकांचं जे मोठं प्रचंड प्रेम मिळालं आहे ते मला असं वाटतं की आई आणि बाबांच्या संस्कारामुळे मिळालं आहे. याला ते नॅशनल अवॉर्ड गॉड मदरच्या याला बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचं मिळालं त्याचा अभिमान आहेच. पण त्याच्याही पेक्षा जेव्हा अनेक पेशंट्सची पत्रं येतात, फोन येतात की ह्याचं गाणं, एका पेशंटचं तर असं पत्र आलं आम्हाला की त्याला किडनीचा प्रॉब्लेम होता त्या बाईंना आणि त्या इतक्या हताश झाल्या होत्या की त्यांनी औषधं घेणं सोडलं होतं, खाणं पिणं सोडलं होतं. तर त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुला संजीवचं गाणं आवडतं ना, तू संजीवचं गाणं ऐक, तुला बरं वाटेल. आणि त्यांनी संजीवच्या कॅसेट ऐकायला सुरुवात केली आणि त्यांना इतका फरक पडला की त्यांची औषधाचा उपयोग व्हायला लागला, त्यांना जेवण जायला लागलं आणि
त्या खडखडीत बऱ्या होऊन मग त्यांचं पत्र आलं आणि जेव्हा त्या डॉक्टरांना धन्यवाद द्यायला गेल्या तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला धन्यवाद देऊ नका, संजूजींना द्या. संजूचा अजून एक महत्त्वाचा गुण म्हणजे अतिशय सिन्सिअर, भयंकर सिन्सिअर आहे लहानपणापासून. सुरुवातीला पहाटे 4:45 वाजता उठायचा, तेव्हा आजोबा त्याला चहा करून द्यायचे, त्यामुळे तेव्हा पहाटेचा रियाज, नंतर दुपार संध्याकाळचा रियाज आणि रात्रीचा रियाज हा त्याने कधीही चुकवला नाही. हा त्याचा फार मोठा गुण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या बाबतीत मला असं वाटतं की ह्याला मिळालेली रसिक मान्यता. लोक याच्यावर जे भरभरून प्रेम करतात, ह्याच्या गाण्यावर जे भरभरून प्रेम करतात आणि आम्हाला भेटल्यावर ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट होतात तर आम्हाला जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. संजीव अभ्यंकर ये युवा गायक मेवाती घराने का झंडा देश विदेश में लहराते हैं. ये प्लेबैक में भी अच्छी महारत रखते हैं. बतौर प्लेबैक सिंगर उन्हें नेशनल अवार्ड भी मिल चुका है. वाह, मैं तो हमारे संजीव जी के लिए कहता हूँ कि इनको तो पंडित संजीव अभ्यंकर कहना चाहिए. वाह, भगवान ने इनको वो खूबसूरत आवाज़ और खूबसूरत संगीत की शख्सियत दी है, बहुत कमों को आती है. काय सांगू, एवढे सगळे अवॉर्ड्स मला मिळाले, पण माझ्या गुरुजींनी माझं असं कौतुक करणं हेच मला सर्वोच्च अवॉर्ड वाटतं आणि त्याच्यासारखी समाधानाची गोष्ट दुसरी नाही. बेळगावला संजूचा प्रोग्राम होता 83मध्ये. हां. तर तो प्रोग्राम आम्ही करून आलो आणि आल्यावर आम्हाला कळलं की गुरुजी पुण्यात आलेले आहेत. तर त्याच्या आधी संजूची आई शोभा त्यांच्याकडे शिकायला जात होती ऑलरेडी. तर तिने रेफरन्स दिलाच होता की माझ्या मुलाचं गाणं तुम्हाला ऐकवायचं आहे. तर ते पुण्यात आल्यावर आम्ही त्यांना फोन केला. ते म्हणले आज लेके आओ. मग त्यांना गाणं ऐकवलं. प्रचंड खुश झाले आणि मग करिअर करायचं की नाही हा त्यावेळेला विषय सुरू झाला. तर पहिल्यांदा गुरुजींनी विचारलं की इंजिनियर या डॉक्टर बन सकता है क्या. तर आम्ही म्हटलं की सहज होऊ शकतो. तो म्हटले फिर सोच लो, अगर इसको गवई बनाना है तो मैं इसके लेके जा सकता हूँ. अँड दॅट वॉज टर्निंग पॉईंट. प्रश्नच नाही. आणि मला त्यांच्यासारखे गुरु मिळाले हे माझं मोठं भाग्य. कसं असतं की नुसतं कोणाचं नावाजलेला गुरु असणं हे महत्त्वाचं नाही, तर आपला जो सांगीतिक पिंड आहे त्याच्याशी ते मॅच असलेले गुरु हे मिळणं महत्त्वाचं. म्हणजे हे आपलं जन्मजात ॲस्थेटिक जे असतं, संगीताकडे बघण्याची दृष्टी, ती गुरु शिष्याची मिळाली पाहिजे. तर म्हणून माझ्या आईला गाणं कळत असल्यामुळे तिचं स्पष्ट असं मत होतं की फक्त आणि फक्त पंडित जसराजजी जर मला शिकवायला तयार झाले तरच मी पूर्ण वेळ गायक होणार. आणि गुरुजींनी हा मला प्रश्न तेव्हा विचारला होता की पुण्यामध्ये एवढे मोठे गायक आहेत, तर तू एवढं सगळं सोडून मुंबईला कशाला येतोस घर सोडून. तर मी त्यांना म्हटलं नाही, मला तुमच्याचकडे शिकायचं आहे. ह्याला कारण होती माझी आई. तिला हे कळत होतं की जसराजजींची जी संगीताकडे बघण्याची दृष्टी आहे तीच माझी जन्मजात आहे. आणि हे आमचं असं छान जुळून गेल्यामुळे ते गाणं जे आहे, ती संगीताकडे बघण्याची दृष्टी आहे, ती मला माझीच वाटली. ती इतकी माझी वाटली की मी त्यांच्या घरी राहत असताना जेव्हा होमसिक व्हायचो आणि परत यायचो, कारण मला असं वाटायचं घरी जावं. आणि मी आईबाबांना खूप अटॅच्ड पहिल्यापासून. गुरुजी माझा चेहरा बघून म्हणायचं की जाओ 4 दिन जाके आओ, तुझा चेहरा फारच बदलला आहे. इथे आल्यावर मला 2 दिवसांना असं वाटायचं की परत जावं. ते गाणं मी मिस करायचं. तर कसं की त्यांच्याकडे मी गेलो तेव्हा 50 राग गातच होतो. त्यामुळे ते बागेश्री रागेश्री मालकंस नुसते राग काय हे त्यांच्याकडे मी शिकलो नाही. तर ह्याच रागांकडे कसं बघायचं, तर ते जे बघणं होतं ते त्यांचं आणि माझं नॅचरल ईश्वरदत्त जुळलं. त्यामुळे ते कधी कधी म्हणायचे पण गमतीने की अरे तुम थोड़ा उधर पैदा हुए ना, उसकी जगह तुमको इधर ही पैदा होना चाहिए था, गलती से बंबई की जगह तुम पुन्हा पैदा हो गए. असं त्यांचं प्रेम माझ्या. आणि शोभा आम्ही नशीबवान समजतो. देवाचे जितके आभार मानावे तेवढे कमीच आहेत की असा कलाकार आमच्या घरात देवाने जन्माला घातला आणि असे गुरु लाभले त्याला. हे सगळं आमचं नशीब आहे. म्हणून आम्ही देवाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मलाही असं वाटतं की
एक कलाकार म्हणून मला कुठल्या घरी जन्माला घातलं असेल देवाने, तर ते या बाबांच्या घरी, या आईबाबांच्या घरी. तर त्यामुळे एक खूप रेडीमेड प्लॅटफॉर्म मला ईश्वराने प्रदान केला. प्रत्येकच आईवडील आपल्या मुलांसाठी आपल्या परीने कष्ट घेत असतात आणि मुलांनी यशस्वी व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात. पण मला ज्या गोष्टीत यशस्वी होण्यासाठी माझा हा जन्म झाला आहे, त्याला पोषक अशा घरात मला देवाने जन्म दिला आणि असे आई वडील दिले, त्याबद्दल मी मनपूर्वक देवाचे आभार मानतो. आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारांमुळे मी रसिकांची सेवा आयुष्यभर करत राहीन आणि त्यांना उत्तम गाणं ऐकवायचा हा माझा नेहमीच प्रयत्न राहील. पण बाबा, तुम्हाला त्याच्यासाठी प्रणाम. झुलायाचे बालपणते झुलायाचे अंगा खांद्यावर खेळायचे राग लोभाने जाने वाढविले दिली झेप गगनात काळ्या फुलासम जीवन हे फुलविले काळ्या फुलासम जीवन हे फुलविले अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमुचा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम